नमस्कार, तुमचं स्वागत आहे कोकणी ब्लॉगर या यूट्यूब चॅनलवर। तुम्हाला आजचा दिवस आनंदात जावो हीच बाप्पाचरणी प्रार्थना। चला तर मग आजच्या व्लॉगला सुरुवात करूया। तर आजचा व्लॉग आता दुपारपासून सुरुवात करते मी। तुमच्यासोबत मी आज रोज सरबत कसं बनवायचं तो शेअर करते। तसं तर काही खूपच सोपं आहे, पण तरी पण म्हटलं तुमच्यासोबत थोडंफार मी जसं बनवते तसंच तुम्हाला दाखवते। तर मी आधी थोडं दूध घेतलं आहे, म्हणजे पाणी जेवढं घ्यायचं आहे आपल्याला त्याच्या पाऊणपट दूध घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग त्यात थोडं थोडं पाणी घालून द्यायचं। तुम्ही हा सरबत पूर्ण दुधामध्ये सुद्धा बनवू शकता। मी थोडं पाणी यूज केलं आहे, कारण थोडी टेस्ट छान लागते, तशी पूर्ण दुधातसुद्धा टेस्ट छानच लागते। त्यानंतर मग मी अर्धा चमचा साखर घालते। तर मी ते आम्ही दोघीच असल्यामुळे घरी दोघींसाठी बनवते छकोल्याने। मी हे ऑफिसला आहेत आणि श्रेयांश शाळेत आहे, त्यामुळे आम्ही दोघीच आहोत। श्रेयांला शाळेतून आल्यानंतरच आम्ही दोघी सरबत पित असतो। आता आणलं आहे तर वापरायला तर हवंयच, फेकून देण्यापेक्षा म्हटलं ते तसंच पडून राहून खराब होऊन जाईल आणि मग फेकलं जाईल, त्यापेक्षा म्हटलं आपण दोघी दुपारचं शाळेतून आल्यावर ते पीत जाऊ। तर आम्ही आता दुपारी त्याला शाळेतून सोडून आलो होतो, त्याच्यामुळेच ते प्यायला घेतलं होतं। तर म्हटलं आज तुमच्यासोबतसुद्धा शेअर करते। तर मी आता हे रोज सरबत आणलं होतं त्यांनी, ते सुद्धा एक चमचा दोन्ही पण पेल्यामध्ये ओतून घेतलं आणि त्यानंतर मग आता चांगलं मिक्स करून घेतलं, कारण साखर टाकली होती त्यामुळे ते थोडी विरघळायला हवे, त्यामुळे चांगलं मिक्स करून घेतलं आणि इथे आमचं दोघींसाठी सरबत तयार आहे, रोज सरबत। तर मोहब्बते सरबतसुद्धा असंच करायचं असतं सेम, फक्त त्यामध्ये कलिंगडचे काप किंवा जेली वगैरे आणि सब्जा सीड्स वगैरे टाकल्या जातात। तर तुमच्यासोबत ते सुद्धा मी एक दिवस शेअर करेनच। तर इथे आता मी दोघींचा पण आमचं सरबत तयार झालं आहे, तर आम्ही आता दोघी पिऊन घेतो। सरबत पिऊन झाल्यानंतर मग गावी जायचं असल्यामुळे मग आता कपडे वगैरे तर भरायला हवेत। तर मी आता इथे कपडे वगैरे काढून ठेवते, म्हणजे जेणेकरून संध्याकाळी कोणाला जे हवेत कपडे कमी जास्त करून भरता येतील। तर आम्ही रोज कुठे गावाला जायचं असेल तर मी असंच करून ठेवते, दुपारच्या दरम्यान कपडे सगळ्यांचे काढून ठेवते आणि मग हे आल्यानंतर ह्यांना जे हवेत ते कपडे म्हणजे कमी जास्त करायचे असतील ते करून घेतात आणि मग त्यानंतर मग आम्ही बॅगेत भरतो। तर आता इथे मी आमच्या तिघांचे सुद्धा कपडे काढून घेते। तर हा एक मोठा कपाट आहे, तो आमच्या तिघांचा कपाट असल्यामुळे मग ह्यातलेच कपडे शोधून काढते। आता 4 दिवसासाठी जायचं आहे म्हटल्यावर कपडे तर खूप सारे होते। तर इथे मी सगळ्यांचे कपडे काढून घेतले, चकोलीचे आणि आमच्या तिघांचे। तर त्यांच्यासाठी त्यांना व्हिडिओ कॉल केला आणि त्यांना कोणते कपडे हवेत ते विचारले, तर त्यांनी सदरा सांगितला होता। मग जो शर्ट काढला होता कॅन्सल करून सदरा एक्स्ट्रा घेतला आणि हे छकोलीसाठी कपडे 3 ड्रेस आहेत, ते नवीन कपडे घेतले तिचे कधी कधी मूड बदलतो, त्याच्यामुळे मग कपडे तिच्या म्हणण्याप्रमाणे घालावे लागतात। त्यानंतर मग आम्ही जेवायला बसलो, तर यांनाच आज मी बटाट्याची भजी करायला सांगितलं होतं, त्यांच्या हातचे स्पेशल खूपच छान झाले होते। तर आम्ही जेवून घेतलं आणि त्यानंतर मग श्रेयांच्या शाळेतून हे सिग्नलचे लाईट आहेत त्या बनवून द्यायच्या होत्या अचानक। आता हे नेमकी गावाला जायची गडबड असल्यामुळे आणि शाळेचं हे जे प्रोजेक्ट आहे ते करून द्यायचं असल्यामुळे खूपच गडबड होती। पहिलं तर आम्ही ते श्रेयांचे प्रोजेक्टच हा करून दिला आणि त्यानंतर त्यांच्या चिकट वहीवर डाळी चिकटवायच्या होत्या श्रेयांच्या, तर मग ते सुद्धा काम त्यांनी केलं आणि मी सिग्नलच्या लाईटचं पोस्टर बनवून दिला आणि त्यानंतर मग आम्ही बॅगा भरायला घेतल्या। तर तुम्हाला माझा आजचा व्लॉग कसा वाटला मला कळवा। बाय।